नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झाल्यानंतर आता कॅप राऊंड 2 ची प्रोव्हिजनल सीट्स आलेले आहेत. ठीक आहे, यानंतर आपल्याला कळेल की टोटल सीट्स जे अवेलेबल होत्या त्यामध्ये आता किती सीट्स कमी झालेल्या आहेत आणि अवेलेबल सीट्स आता टॉप कॉलेजेससाठी किती राहिलेले आहेत. मग या सर्व गोष्टीवरून ठरणार आहे की तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे का आणि तिथे ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती चॉईस द्यावे लागेल, कसा प्रेफरन्स द्यावे लागेल, काय स्ट्रॅटेजी ठेवायची, या सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे रिस्क घेऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजेच 2027 मध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी येत्या 10 तारखेपासून म्हणजे 10 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणखीन चांगल्या प्रकारे स्टडी करता येईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगले पर्सेंटाईल मिळून तुम्हाला बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. तर अजिबात उशीर करू नका, आजपासूनच प्रिपरेशनला लागा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि प्रिपरेशन सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करू शकता. तर सगळ्यात आधी आपण बघूया की जे सीट प्रोव्हिजनल सीट्स आलेले आहेत कॅप राऊंड 2 चे, ते अगोदर बघून घेऊया. त्यासाठी तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावं लागेल. कॅप जो ऑप्शन आहे 2026-27चं कॅप ऑप्शनमध्ये जायचं, MBA MMS सर्च करायचं. या ठिकाणी जो पेज ओपन होईल त्या पेजमध्ये सगळ्यात खाली जेव्हा जाल तुम्ही म्हणजे या ठिकाणी, तर इथे दोन्हीही दिले, सीट मॅट्रिक्स पण दिले, कॅप राऊंड 2 ची सीट्स पण दिलेली आहेत. ठीक आहे, आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या, डाउनलोड करून घ्यायच्या आहेत, जसं की मी इथे डाउनलोड ऑलरेडी करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता हे कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 चे आहेत. ओके, म्हणजे बघा कॅप राऊंड 1 मध्ये किती सीट्स होते आणि कॅप राऊंड 2 मध्ये आता किती राहिलेले आहेत, या सर्व गोष्टी आता तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे, आता ड्रीम कॉलेज जे विद्यार्थ्यांचं असतं ते म्हणजे JBIMS, राईट. आता JBIMSचा एक कोड आहे 3001. ठीक आहे, हा कोड आहे, तो तुम्ही सर्च कराल तर इथे तुम्हाला दिसतील. टोटल कॅप सीट जे आहे ते 120 सीट्स होत्या. जेव्हा कॅप राऊंड 1 आली होती तेव्हा 120 सीट्स टोटल होत्या कॉलेजच्या, बट आता कॅप राऊंड 2 मध्ये तोच आकडा बदललेला आहे आणि तो अगदी खतरनाक आकडा आलेला आहे. म्हणजे आता 6 सीट उरलेले आहेत. ठीक आहे, JBIMS कॉलेजमध्ये 6 सीट उरलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे टॉप महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर टॉप कॉलेज आहे असं मानलं जातं. याची प्लेसमेंट, याची फीस, याचा एन्व्हायरमेंट है ना, या सर्व गोष्टी टॉप असल्यामुळे याला टॉप कॉलेज मानलं जातं है ना. आणि याच्यामध्ये आता 6 सीट्स उरलेले आहेत. ठीक आहे, कॅप राऊंडचे सीट्स बरं का, कॅप राऊंडचे सीट्स हे 6 उरलेले आहेत. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे टॉप कॉलेजमध्ये, त्याला कन्सिडर केलं जातं, तो म्हणजे सिमश्री. बरोबर आहे, सिमश्रीमध्ये जे आहे, सिमश्रीमध्ये म्हणजे सिडनम कॉलेज जे आहे त्यामध्ये 180 सीट्स होत्या टोटल कॅप राऊंड 1च्या वेळेस. ठीक आहे, आता कॅप राऊंड 1च्या नंतर जे सीट्स उरलेले आहेत ते किती उरलेले आहेत बघा, ते उरलेले आहेत आता 19 सीट्स उरलेले आहेत. ठीक आहे, 19 सीट्स कॅप राऊंड 2 मध्ये आता त्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, कुठलं कॉलेज, सिमश्री कॉलेज म्हणजे सिडनम इन्स्टिट्यूट आहे, राईट. त्यानंतर आपलं तिसरं कॉलेज आहे जे टॉप कॉलेजमध्ये त्याला कन्सिडर केलं जातं, ते म्हणजे पुंबा कॉलेज आहे, राईट. पुंबा कॉलेज पण एक टॉप कॉलेज आहे. पुंबा कॉलेज जर बघाल त्यामध्ये 180 सीट्स कॅप राऊंड 1 मध्ये होत्या आणि आता कॅप राऊंड 2 मध्ये जर बघाल तर कॅप राऊंड 2 मध्ये त्याचे सीट्स राहिलेले आहेत 24. किती, 24 सीट्स. ठीक आहे, कॅप राऊंड 2 मध्ये 24 सीट्स राहिलेले आहेत. त्यानंतर वेलिंगकर कॉलेज आहे, वेलिंगकर पण टॉप कॉलेज आहे मानलं जातं. ठीक आहे, यामध्ये किती सीट्स होत्या तर वेलिंगकर कॉलेजमध्ये 120 सीट्स होत्या. ठीक आहे, वेलिंगकर कॉलेजमध्ये 120 सीट्स होत्या. आता ते कॅप राऊंड 2 मध्ये किती झालेले आहेत तर कॅप राऊंड 2 मध्ये आता ते 34 झालेले आहेत. 34 सीट्स आता वेलिंगकर कॉलेजमध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर जे आपलं कॉलेज आहे ना, टॉप कॉलेजमध्ये कन्सिडर केलं जातं, तो म्हणजे SIES कॉलेज आहे ना. SIES कॉलेजमध्ये सुद्धा किती सीट्स उरलेल्या आहेत बघा, SIES कॉलेजमध्ये 144 सीट्स होत्या है ना, 144 सीट्स होत्या. बट आता SIES कॉलेजमध्येच कॅप राऊंड 2 मध्ये किती सीट्स राहिलेले आहेत, कॅप राऊंड 2 मध्ये राहिलेले आहेत 63 सीट्स. ठीक आहे, सो हे टॉप कॉलेजेसचे मी सांगितले. त्या व्यतिरिक्त पण भरपूर कॉलेजेस आहेत, चांगले चांगले कॉलेज. जे महाराष्ट्रामध्ये टॉप कॉलेजेस असतात है ना, दरवर्षी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचं ड्रीम असतं. त्या कॉलेजचे सीट्स किती राहिले आहेत हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे काही रिअलिस्टिक फॅक्ट्स आहेत. आता तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे की तुम्हाला वेगळ्या कॉलेजमध्ये घ्यायला पाहिजे, मग तुमची चॉईस काय असली पाहिजे, प्रेफरन्स काय असलं पाहिजे, या सर्व गोष्टी आता बघूया आपण. ठीक आहे,
तर हे तुम्ही पाहिलं आता टॉप कॉलेजेसमध्ये किती सीट्स राहिलेले आहेत हे बघून तुम्हाला थोडासा धक्का पण बसला असेल. बट हेच लिमिटेड कॉलेज आहेत का? नाही, भरपूर कॉलेजेस आहेत. बट हे ड्रीम कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स जास्त असतो. बट इथे काय होतं की इथे सगळ्यात आधी तुम्हाला रियालिटी वरती फोकस करावा लागेल. रियालिटी काय आहे आणि रियालिटी वरतीच त्याच्याच आधारावरती तुम्हाला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तेव्हाच पुढे तुमचं व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावून तुम्ही काय करू शकता, चांगलं MBA MMS करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवायचे की जे कॉलेजमध्ये तुम्हाला जास्त सीट्स दिसत आहेत त्या कॉलेजवर लक्ष ठेवायचं नाही किंवा तो कॉलेज प्रेफरन्सला नाही ठेवायचा कधीच. समजलं? तुमचा जो प्रेफरन्स आहे है ना, ती पूर्णतः कॉलेज प्रायोरिटीवरती असली पाहिजे. कट ऑफ किती आहे, फीस किती आहे, लोकेशन कुठलं आहे, प्लेसमेंट कशी आहे त्यांची, या सर्व गोष्टीवरती फोकस करूनच तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. आलं लक्षात? मग तुमचा जो प्रेफरन्स असणार आहे तो 3 टप्प्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, 3 पॉइंट्समध्ये किंवा 3 फोकसवरती असला पाहिजे. एक म्हणजे तुमचं ड्रीम कॉलेज. ठीक आहे, ड्रीम कॉलेज जे आहे तुमचं तो प्रेफरन्स ठेवायचा. दुसरं म्हणजे रिअलिस्टिक. ठीक आहे, आणि तिसरं म्हणजे तुमचं सेफ कॉलेज. ठीक आहे, आता याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा, ड्रीम कॉलेज म्हणजे जिथे ऍडमिशन मिळण्याची शक्यता सुद्धा कमी आहे तरीही तुमची ती प्रायोरिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर तो प्रेफरन्स तुम्हाला द्यायचाच आहे. ठीक आहे, तिथला प्रेफरन्स तुम्हाला द्यायचाच आहे. ड्रीम कॉलेजमध्ये ते सगळ्यात पहिलं प्रेफरन्स त्या कॉलेजला द्यायचं. सेकंड म्हणजे रिअलिस्टिक कॉलेज. रिअलिस्टिक कॉलेज म्हणजे काय, तुमचं कट ऑफ किती आहे, तुमचं पर्सेंटाईल काय आहे, त्या कॉलेजचं कट ऑफ किती आहे ना, कॅटेगरी कोणती आहे, ऍडमिशन मिळण्याची चांगली शक्यता आहे है ना, अशाला रिअलिस्टिक पॉईंटमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यानंतरच्या प्रेफरन्समध्ये. आणि तिसरा जो आहे त्याच्यानंतर तुम्ही सेफ कॉलेजेस म्हणजे ऍडमिशन मिळण्याची चॉईस किंवा ऍडमिशन मिळण्याची शक्यता, त्याला म्हणतो आपण बेसिकली, शक्यता सगळ्यात जास्त आहे, तुलनेने सगळ्यात जास्त आहे, अशा कॉलेजेसला प्रेफरन्सेस द्यायचं. ते आहेत तुमचे सेफ कॉलेजेस. ठीक आहे, असं नाही बघायचं की फक्त वॅकन्सी तिथे जास्त आहे म्हणजे माझा नंबर इथे लागूच शकतो, ह्यालाच पहिलं प्रेफरन्स द्यायचं नाही, त्याला सेफमध्ये ठेवायचं. कारण ते सेफ कॉलेज तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळणारच आहे, हो की नाही. बट जे बेस्ट कॉलेजेस आहे तिथे अगोदर ट्राय करायचं, प्रेफरन्स तो द्यायचा. त्यानंतर तुम्ही प्रेफरन्समध्ये सेफ कॉलेज ठेवलेलंच आहे की मग त्यानंतर जे खाली आहेत प्रेफरन्समध्ये ते पण कॉलेज मिळू शकतो तुम्हाला तुमच्या कट ऑफनुसार, ह्याच्यानुसार, है ना. बट ड्रीम कॉलेज सगळ्यात आधी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, त्यानंतरच बाकीच्या गोष्टी ठेवायच्या. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, पहिलं बेस्ट कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रिअलिस्टिक ऑप्शनकडे वळायचंय. आलं लक्षात? अशी तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन दे. आणि तुम्ही जर येणाऱ्या वर्षामध्ये 2027 मध्ये MBA करायचा विचार करत असेल तर तुमच्या प्रिपरेशनला अगदी बूस्टअप करण्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच 10 तारखेपासून सुरू होत आहे. 10 ऑगस्ट पासून ही लाईव्ह बॅच सुरू होणार आहे. यामध्ये MBA CETचा तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशन्समध्ये, जे एक्सपर्टच्या अंडर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करू शकता. यासोबत स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स आहेत, मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, MCQ सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ह्या MCQ सिरीजचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्हाला टॉपिक वाईज स्टडी करता येईल, प्रत्येक टॉपिक तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळून एका ड्रीम कॉलेजमध्ये MBA किंवा MMS करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल. तर उशीर अजिबात करू नका. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर अजिबात करू नका, आजपासूनच स्टडीला सुरुवात करा. बघा काय करायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय प्ले स्टोअर वरती जाऊन, असं एक